शेतकरी मित्रांनो, कृषी विकास राहुल या यूट्यूब चॅनलवरती मी राहुल तुमचं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, मका पिकामध्ये जर तुमच्या आडीचा प्रादुर्भाव झाला असेल आणि मका पिकामध्ये आडी कंट्रोल करणं हा एकच खूप मोठा प्रश्न असतो, कारण मका पिकाला सगळ्यात जास्त डॅमेज ही आडी करत असते। शेतकरी मित्रांनो, अशा वेळेस आपण मकाला 3 ते 4 प्रमाणे आपल्याला हे वापरणं गरजेचे असते आडीनाशक। त्याच्यामध्ये पहा शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस आपला मका डॅमेज होत असतो त्यावेळेस मका पिकामध्ये आपण पहिल्यांदा जर इमामेक्टिन बेन्झोएट 5% असलेलं झिंक सोबत जर आपण स्प्रे केला असेल, आणि तो स्प्रे करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो, ज्या वेळेस आपण मकाला स्प्रेइंग करतो त्यावेळेस फक्त वरच्या वर स्प्रे न करता ती औषधी ते आपण स्प्रेइंग केलेलं मक्याचा पोघ्यामध्ये कोणत्या पद्धतीने जाईल आणि कशा प्रकारे ते त्याच्यात जाण्यात मदत होईल याची आपण दक्षता घ्यायची। जास्तीत जास्त आपण मकाच्या पोघ्यापर्यंत किंवा पोघ्यामध्ये ते औषध जायला पाहिजे अशी आपण ती फवारणी घेणे गरजेची असते। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर तुम्ही इमामेक्टिन नंतर तुम्ही तिथं क्लोरोपायरिफॉस आणि सायपरमेथ्रिन म्हणजे क्लोरोसायपर याचं कॉम्बिनेशन असलेलं जसं हमला घरडा केमिकलचा हमला तुम्ही तिथं घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, इमामेक्टिनचा आपला हमला याचा प्रति 15 लिटर पंपाला आपल्याला ते 40 ते 50 ml वापरणं गरजेचं असतं। शेतकरी मित्रांनो, जर हमला आपल्याला सेकंड याला वापरलं गेलं असेल तर दुसऱ्या याला आपण परत इमामेक्टिनची फवारणी घेणे गरजेची असते, कारण शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस आपण ही फवारणी घेतो तरी हे आलटून पलटून वापरणं खूप गरजेचं असतं। शेतकरी मित्रांनो, आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची, प्रत्येक स्प्रे मध्ये आपण झिंक वापरायला विसरू नका, जेणेकरून आपल्या मकाची जो डॅमेज झाला असेल तो पूर्ण फुल झालेला तिथं पाहायला मिळणार आहे। जे पानं खाल्ले गेले असतील आडी थ्रू ते आपल्याला भरलेलं पाहायला मिळणार आहे, कारण शेतकरी मित्रांनो, आडी ही मकामध्ये सर्वात जास्त डॅमेज करत असते। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तोपर्यंत राम राम।